आणि उपस्थित माता बंधू भगिनींनो, मी रचना रवींद्र गवस अर्थात राजाराम गवस यांची कन्या. तुम्ही माझ्या पप्पांना ओळखत असालच. प्रत्येक मुलाला आपल्या पालकाचा अभिमान असतो, तसाच मला सुद्धा आहे. कारण आज त्यांना जो समाज ओळखतो तो त्यांच्या समाजकार्यामुळे. याच समाजकार्यातून त्यांनी यश मिळवले. पण आज काही लोक त्याला राजकारणाची झालर म्हणतात. मी स्वतः पाहिलंय, माझे पप्पा आपल्या नगरातील कोणाचाही फोन केव्हाही रात्री अपरात्री आला तर ते त्याच्यासाठी धावत जातात, त्याची मदत करतात. जेवढा वेळ त्यांनी तुमच्यासाठी दिला तेवढा वेळ त्यांनी आम्हाला कधीच दिला नाही. तरी सुद्धा आम्ही कधीही पप्पांकडे तक्रार केली नाही, कारण ते वेळ देतात ते फक्त समाजकार्याला. याचाच आम्हाला जास्त अभिमान वाटतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी माझं घर, माझी बायको, माझी पोरं असंच करत जर घरात बसले असते तर आज आपण कुठल्या तरी मित्राची चाकरी करत बसलो असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी स्वतःचा धर्म बदलून बौद्ध धर्म स्वीकारला व दलित जनतेला न्याय मिळवून दिला. छत्रपतींना व बाबासाहेबांना एक व्यसन होतं आणि तेच व्यसन पप्पांना सुद्धा आहे. परंतु काही लोकांनी या व्यसनाचा अर्थ राजकारण असा केला. मला आठवतंय, गेल्या निवडणुकीत माझ्या पप्पांवर प्राणघातक हल्ला करण्याचा कट रचला गेला होता. परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व तुमच्या मायेमुळे ते सुदैवाने त्यातून वाचले गेले. परंतु एक सांगते, त्यावेळी जर माझ्या पप्पांचे काही बरे वाईट झाले असते तर माझी आजी, आई, माझा भाऊ आम्ही पोरते झाले असतो ना. कोणाचं काय गेलं असतं? गेला असता तो फक्त आमच्या घरचा आधार. महाराष्ट्र नगर मधल्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना माझं एक सांगणं आहे, समाजकारण करत असताना त्याचं राजकारण करू नका व कोणाची वैर देखील करू नका. कारण यातून चांगलं काही होत नाही. काही होतं तर एखाद्याचा भरलेला संसार मात्र उद्ध्वस्त होऊ शकतो. तेव्हा पुन्हा एकदा सर्वांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, समाजकार्य आणि राजकारण एकत्र आणू नका. आज मी खूप भावनिक होऊन बोलले, माफ करा. मात्र एक नक्की, जे पोटात होतं ते ओठावर आलं म्हणून बोलले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक संधी देऊन तर बघा. माझे पप्पा छायाकाठीच्या माध्यमातून आपल्या नगराचा विकास काय असतो ते नक्कीच करून दाखवतील, याची मला खात्री आहे. आज ते महाराष्ट्र नगर व नंतर ते महाराष्ट्र नगर हे प्रत्येकाला अभिमान वाटेल असे असेल. महाराष्ट्र नगरमध्ये जे पक्ष निवडून आले ते त्यांनी फक्त तुम्हाला आश्वासन दिले असतील, पण माझे पप्पा आश्वासन फक्त देणार नाहीत तर ती पूर्ण देखील करून दाखवतील. तेव्हा तुम्ही सगळेजण म्हणाल, हो हे शक्य आहे. म्हणून मी आपल्यास आवाहन करते, माझ्या पप्पांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या पप्पांना साथ द्या, छायाताईंना साथ द्या, माननीय राजसाहेबांना साथ द्या आणि फक्त इंजिनलाच मत द्या. जय महाराष्ट्र. आणि खरंच विचार करण्याची गोष्ट आहे. यापुढे मी सन्माननीय संदीप दादा मोदर यांना आमंत्रित करतो. त्यांनी आपला संबंधित